शरद पवार आजपासून 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर. युगेंद्र पवारांना बारामतीतनं विधानसभेची उमेदवारी द्या. कार्यकर्त्यांची पवारांकडे आग्रही मागणी. मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता. राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक. बैठकीमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता. एस जयशंकर आणि अश्विनी वैष्णव यांनी स्वीकारला पदभार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुन्हा रुजू, तर रेल्वेचे इंजिन अश्विनी वैष्णव यांच्याकडे. गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप. उपचार घेणार नसल्याचाही जरांगेंकडनं पुनरुच्चार. सेवकामध्ये मीपणा नको, अहंकार नको. सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या. मणिपूरची हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना. नागपूरच्या भाषणात मोहन भागवतांच्या कानपिचक्या. अहंकारी सेवक असेल तर त्याला सत्तेवरनं खाली खेचा. संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन. सरकार भागवतांनीच पाडावं, राऊतांचं वक्तव्य. आणखी 4 महिने आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. नोव्हेंबर महिन्यानंतर पदावरती नसेल, जयंत पाटलांचं सूचक विधान. मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा वेधशाळेचा इशारा. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता. उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली, तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव 2 दिवसात 80% भरला. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मराठवाड्यात दमदार पाऊस. बीडमधल्या लेंडी नदीला पूर, तर जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं रूप. 15 जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील घरावर दरड कोसळली. मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू तर आई जखमी. मध्य प्रदेशातल्या पिथमपूर सेक्टर 3 मध्ये अग्नितांडव. औद्योगिक परिसरातील सिग्नेट पाईप कारखान्यात भीषण आग. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.